घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। भावेश भिंडेच्या पोलीस कोठडीत 29 मे पर्यंत वाढ करण्यात आली। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 19 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। या प्रकरणात भावेश हा मुख्य आरोपी होता। दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता। त्याला उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या। भावेश भिंडे हा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा मुख्य आरोपी। त्याला उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आज त्याची पोलीस कोठडी संपणार होती। मात्र आता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे। 29 मे पर्यंत आता त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया। सीमा, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच भावेश भिंडे हे आपल्याला माहिती आहे की घाटकोपर येथे जी होर्डिंग कोसळली होती त्या होर्डिंग कोसळल्या प्रकरणी ते आरोपी आहेत आणि त्याला आता 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की भावेश भिंडे यांच्यावरती याआधीच अनधिकृत प्रकरणी होर्डिंग्स लावल्या प्रकरणी अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते। त्याचसोबत वृक्षतोड केल्याप्रकरणी सुद्धा त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते आणि आता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। पोलिसांनी अधिकची पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली होती, मात्र फक्त 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे त्याला सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।